नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पहिला पार्ट या ठिकाणी पाहिलेला आहे. टाउन प्लॅनिंगचे जे क्वेश्चन्स आपण डिस्कस करतो, सिलेबस आणि क्वेश्चन्स. तर पहिले जे 25 क्वेश्चन आपण डिस्कस केलेले आहेत किंवा नॉन टेक्निकलचे रिलेटेड, आणि त्याच्यानंतर जे 25 क्वेश्चनचा सेट आपण डिस्कस केला तो पार्ट. तर सुरुवातीचे जे 25 क्वेश्चन होते नॉन टेक्निकलचे रिलेटेड होते आणि 25 क्वेश्चन जे टेक्निकलचे रिलेटेड होते. व्हिडिओ खूप मोठा होणार होता म्हणून आपण हे पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये आपण डिवाइड केलेला आहे. किंवा तर 50 क्वेश्चनचं आपलं डिस्कशन झालेलं आहे. तर नेक्स्ट 50 क्वेश्चन आपण डिस्कशन करणार आहोत. जे 50 क्वेश्चन जे आहेत रिलेटेड टू टेक्निकल सिलेबस किंवा एक ओव्हरऑल तुम्हाला एक माहिती पाहिजे. क्वेश्चन कसा विचारला जातो परीक्षेमध्ये, एक तुम्हाला रिकॉल होऊ शकतो किंवा काय क्वेश्चन विचारला जातो. फक्त आपण क्वेश्चन या ठिकाणी डिस्कस करतोय. क्वेश्चन फक्त डिस्कशन करतोय आणि एक फास्ट वे मध्ये आपण 10 ते 15 मिनिटांमध्ये आपले क्वेश्चन डिस्कस होतील. 50 क्वेश्चन्स असतील तर ते 50 क्वेश्चन कुठल्या पद्धतीनं आपण एक्झामला विचारले जातात तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके, तर आपण स्टार्ट करूया 51 क्वेश्चन पासून. ओके, 51 क्वेश्चन नंबर 51 बघा आपण. ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ द राईट टू फेअर कॉम्पन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड एक्विजिशन, द रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ऍक्ट 2013, if the land is acquired for urbanization process, each land owning project affected family under rehabilitation and resettlement entitlements is entitled for. Okay, तर बघा हा लँड ॲक्विजिशनचे रिलेटेड क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 51 लँड ॲक्विजिशन पण तुम्हाला थरोली स्टडी करायचं आहे ठिकाणी. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 52 बघा आपण. Out of the following, which is the site not eligible for construction of building? Okay, तर बिल्डिंग परमिशन जो आपल्याला एक टॉपिक दिलेला आहे त्याच्यामध्ये बिल्डिंग परमिशन मध्ये मागच्या वेळेस नियर अबाउट 16 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला होता. म्हणजे 8 क्वेश्चन या टॉपिक मधून मिळालेले आहेत. बघा, आउट ऑफ द फॉलोइंग which is the site not eligible for the construction of building. So ऑप्शन दिलेले साइट फॉलिंग within the area lying between the blue flood line and the red flood line of the river. लाईन वगैरे काय ते तुम्हाला बिल्डिंग परमिशन जो टॉपिक चालू होईल त्या ठिकाणी तुम्हाला ते तेव्हा ते पाहण्यात येईल. साइट डेरिव्हेटिव्ह काय ऍक्सिस फ्रॉम द अनअथराइज्ड means of the axis, site falling beyond 30 meter from the edge of minor water courses काय. Proposed accuracy of the building on the site is conforming to the land used in the development plan. Okay, which are out of the following is which is the site not eligible for the construction of building. Okay, question number या ठिकाणी तुम्हाला बिल्डिंग परमिशन रिलेटेड आहे. क्वेश्चन नंबर 53 बघा. Purchase notice under section 127 of MR and TP Act. MR and TP Act 1966 is certified the landowner on MSRDC, the appropriate authority on 1st April 16 for the land affected by the reservation of bus depot in the sanctioned development plan which has come into force from the 12th April 2006. If no step of acquisition of the said land is initiated till 31st March 2018, which is the correct legal position among the following. बघा, क्वेश्चन थोडासा लेंदी आहे. MRTP ऍक्ट तुम्हाला यासाठी वाचायचं आहे की काय वाचायचं आपल्याला कळतं आता या ठिकाणी. किंवा तुम्हाला व्हॅल्यू वाचायचे आहे किंवा त्याच्या रिलेटेड काय काय ऍक्ट दिले त्याच्या डेट्स काय काय आहेत ते तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे एकंदरीत वाचत असताना तुम्हाला त्याच्या डेट्स पण लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा ऍक्ट्स काय त्याच्या डेट्स काय आहेत इम्पॉर्टंट काय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 54 बघा. क्वेश्चन नंबर 54 बघा. अ कंपनी परचेस 5 hectares of occasional bagot land for the commercial floricultures. If the rate as per the ASR for the nearby Jariat land is 20 lakhs per hectare, what would be the value of the land under the purchase on which stamp duty is payable? Okay, stamp duty related आहे काय stamp duty लागेल, व्हॅल्युएशन काय असणार आहे त्याचे रिलेटेड क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 55 where total cost of a town planning scheme exceeds half the total amount of increment, then the contribution to be relieved by the arbitrator. बघा, आर्बिट्रेटर डिस्प्यूट्स वगैरे होतं किंवा बिल्डिंग परमिशन मध्ये काय लागतं बघा. आर्बिट्रेशन कशासाठी लागतं किंवा लँड ओनर असेल कॉन्ट्रॅक्टर असेल त्याच्यामध्ये डिस्प्यूट सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला किंवा कुठल्या पण जमिनीशी रिलेटेड किंवा कुठली लँड असेल त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला जे डिस्प्यूट सॉल्व्ह करायचं असेल तर आर्बिट्रेटरची गरज असते. तर त्या ठिकाणी आर्बिट्रेटरवरती 2 क्वेश्चन आले बघा. आता बघा, वेअर इज द टोटल कॉस्ट ऑफ द टाउन प्लॅनिंग
scheme exceeds half the total amount of the agreement, then the contribution to be claimed by the arbitrator. Okay, त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे तर ते तुम्हाला सिलेबसमध्ये थोडं जायचं आहे किंवा आर्बिट्रेटर म्हणजे काय आहे, बिल्डिंग परमिशन वगैरे कशा पद्धतीने जायचे तर हे तुम्हाला त्यामध्ये स्टडी करायचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 56 बघूया. अंडर राईट टू फेअर कॉम्पन्सेशन अँड ट्रान्सपरन्सी इन लँड एक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट ऍक्ट 2013, हाऊ मच. क्वेश्चन नंबर नीचे थोड़ा सा नीचे आना वो नहीं. ओके हा पाहिला आपण. ओके 56 होता आपण. 56 क्वेश्चन आहे. अंडर राइट टू फॉर compensation and transparency in land acquisition, rehabilitation and resettlement act 2013, how much original period is stipulated for the declaring in award from the date of publication of the declaration under section 9 of the act. बघा section 9 of act ऍक्ट रिलेटेड क्वेश्चन आहे. किती दिवसाचा असणार आहे बघा. याच्यामध्ये व्हॅल्यूज, इयर, मंथ, जे डेट्स वगैरे दिले ते थोडंसं जास्त काळजीपूर्वक तुम्हाला स्टडी करायचं आहे. मंथ्स, डेट्स वगैरे दिलेले आहेत किंवा व्हॅल्यूज दिलेले आहेत, फॉर्म्युलेज काय दिलेले असतात तर ते थोडंसं एका पेजवरती तुम्हाला लिहून करायचं आणि त्याच्यावरती थोडंसं बार बार यूज करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 57, डाटा ओरिएंटेड क्वेश्चन या ठिकाणी विचारले. जास्त ज्यावेळेस व्हॅल्युएशन पार्ट ज्यावेळेस तुमचा प्लॅन्स रिलेटेड, डेव्हलपमेंट प्लॅन्स रिलेटेड, स्कीम्स रिलेटेड जो क्वेश्चन स्टार्ट होतात त्या ठिकाणी तुम्हाला तर एक मेमरी बेस्ड क्वेश्चन त्या मॅक्सिमम असणार आहे किंवा डाटा ओरिएंटेड क्वेश्चन या ठिकाणी जास्त विचारले जातात आपण म्हणूया. तर बघा 57 आहे तर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट 1996 इन्व्हिसाइज. बघा एन्व्हायरमेंट बोललं होतं, एन्व्हायरमेंट रिलेटेड क्वेश्चन एन्व्हायरमेंटचं सिलेबसला दिलेलं आहे त्याचे रिलेटेड क्वेश्चन त्यांनी विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 58 काय म्हणतो. इन रिजनल प्लॅन एरिया अप्रूव्हल टू मास्टर प्लॅन इंटिग्रेटेड टाउनशिप प्रोजेक्ट इज ग्रँटेड बाय. बघा रिजनल प्लॅन एरिया, बघा रिजनल प्लॅन रिलेटेड, बघा रिजनल प्लॅन मधून मागच्या वर्षीचे क्वेश्चन विचारलेले आहेत म्हणजे रिजनल प्लॅन आणि डेव्हलपमेंट प्लॅन. रिजनल प्लॅन आणि डेव्हलपमेंट प्लॅन याच्याशी रिलेटेड 11 क्वेश्चन विचारले आहेत. म्हणजे आपण 11 मार्क्ससाठी रिजनल प्लॅन आणि डेव्हलपमेंट प्लॅन यामधून क्वेश्चन विचारलेले आहेत. इन रिजनल प्लॅन एरिया अप्रूव्ड टू मास्टर प्लॅन इन इंटिग्रेटेड टाउनशिप प्रोजेक्ट इज ग्रँटेड बाय. कोण ग्रँटेड करतं? ऑप्शन दिले द स्टेट गव्हर्नमेंट, द डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग, द जॉईंट डायरेक्टर ऑफ द टाउन प्लॅनिंग अँड द कलेक्टर ऑफ द डिस्ट्रिक्ट. ओके याशी रिलेटेड दिलेला क्वेश्चन म्हणजे हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने रीड करायचं. क्वेश्चन नंबर 59. क्वेश्चन नंबर 59 या ठिकाणी बघूया आपण. For which of the following areas in Maharashtra the zonal master plan are required to be prepared on the lines of regional plans under MR and TP Act 1966 as per the notification by the Ministry of Development and Forest Government of India? What is it? काय असलं काही कळायला पण नाहीये. काय म्हणतो बघा. For which of the following areas in Maharashtra the zonal master plans are required? Zonal master plan are required by prepared on the lines of regional plans under MR and TP Act 1966 as per the notifications by the Ministry of Environment and Forest Government of the India. ओके TP Act तुम्हाला डिटेलमध्ये वाचायचं त्याच्यानंतर तुम्हाला कळणार की काय असणार आहे त्या गोष्टी. ओके आणि क्वेश्चन नंबर 60 व्हॅल्युएशन इज रिक्वायर्ड फॉर. बघा काही क्वेश्चन लेंदी दिलेले आहेत. बघा क्वेश्चनचं पॅटर्न त्यांनी कसं ठेवलेलं आहे, लेंदी, थोडंसं प्रॉब्लेम, थोडंसं लेंदी, थोडंसं प्रॉब्लेम, कारण 60 मिनिट्स पण तुम्हाला कव्हर करायचं आहे. छोटा क्वेश्चन, मोठा क्वेश्चन, छोटा क्वेश्चन, मोठा क्वेश्चन अशा पद्धतीने थोडंसं अरेंजमेंट त्यांनी कशी केलेली बघा क्वेश्चन. ओके व्हॅल्युएशन इज रिक्वायर्ड फॉर परचेस अँड सेल्स अँड कॉर्पोरेट गिफ्ट, वेल्थ टॅक्सेस आहे, गिफ्ट टॅक्सेस आहे, अलग दबो. ओके छोटा क्वेश्चन दिला. आता नंतर थोडंसं तुम्हाला डाटा रिलेटेड दिला म्हणजे क्वेश्चन नंबर 61 बघा. बघा एवढा मोठा क्वेश्चन आहे म्हणजे तुम्हाला थोडंसं वाचायला वेळ लागतो थोडंसं, म्हणजे पॅराग्राफ टाईपच वाचतो वाटतं. ओके बघा आता काय म्हणतं बघा. तर त्या ठिकाणी तुमचं स्टडी थोडंसं जास्त फास्ट पाहिजे, रीडिंग तुमच्या जास्त झालं पाहिजे, रिव्हिजन जास्त झालं पाहिजे, तर तुम्हाला त्याचं क्वेश्चनचं फटाफट आन्सर देता येईल. कारण वेळ फार कमी, 36 सेकंडमध्ये तुम्हाला याचं अनालाइज करून आन्सर करायचं. बघा काय म्हणतो बघा. डेव्हलपमेंट परमिशन ऑन सर्टन कंडिशन हॅज बीन ग्रँटेड बाय डेटेड 1 April 2018 to the applicant who being agreed by the conditions has preferred and appeal under section 47 of the MR and TP Act 1966 to the state government invite his appeal dated 20 May 2018. What would be the appropriate legal course of action by the appellated authority? Okay, what would be the approved legal course of the action by the appeal authority? म्हणजे याच्यामध्ये क्वेश्चन कळाला नाही कळाला विचार सोडून द्या. थोडंसं आताही कळायचं तुम्हाला. थोडंसं 20 मे 2018च्या लेटरमध्ये काय झालं होतं बघा. म्हणजे हे तुम्हाला थोडंसं इव्हेंट्स, घटना, मागच्या वेळेस काय रूल होता, आता काय रूलमध्ये काय चेंजेस झाले, हे तुम्हाला त्याच्यावरती फोकस जास्त करायला लागणार आहे. क्वेश्चन नंबर 61 त्यानुसार आपल्याला ते कळालं. क्वेश्चन नंबर 62.
62 बघा, ओरिजिन डेस्टिनेशन सर्वे इज युजफुल फॉर. क्वेश्चनचं थोडंसं लेंथ कमी केली त्यांनी. ओरिजिन डेस्टिनेशन सर्वे इज युजफुल फॉर टू डिटरमाइन अमाउंट बाय पासेबल ट्रॅफिक दॅट एंटर्स द टाउन टू डेव्हलप द ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड क्वेश्चन आहे. ओरिजिनल डेस्टिनेशन सर्वे आपली युजफुल. हायवे मध्ये पण तुम्ही ज्यावेळेस सर्वे करत असता त्यावेळेस ओरिजिनल डेस्टिनेशन स्टडीजचं रिलेटेड क्वेश्चन तुम्ही पाहिलेले. त्याचे ऑप्शन पण त्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड क्वेश्चन आहे. फास्ट यासाठी घेतो मी कारण आपला व्हिडिओ लेंथी होऊ नये. क्वेश्चनचं तुम्हाला ओव्हरऑल लुक तुम्हाला लक्षात यावं की ओव्हरऑल तुम्हाला क्वेश्चन्स कळले पाहिजेत म्हणून तुम्हाला थोडंसं फास्ट मी क्वेश्चनचं रीड करून दाखवतो. काय क्वेश्चन तर काय स्टडी करायला पाहिजे. डाटा ओरिएंटेड तुम्हाला डाटा, डेट्स, फॉर्म्युलेज काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. डेट्स असतील, रूल्स असतील, रूल्स रेग्युलेशन्स वगैरे ते ओव्हरऑल तुम्हाला ते विचारलं जातं एक्झामिनेशन मध्ये. बघा 63 काय ऑब्जेक्शन्स अँड सजेशन्स. क्वेश्चन नंबर 63 काय ऑब्जेक्शन्स अँड सजेशन्स टू द ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लान आर इन्व्हाइटेड विदिन अ पिरियड ऑफ dash days from the date of publication of notice in the official gazetted for the municipal corporation having the 12 lakhs population. Okay, बघा rules and regulation बघा व्हॅल्यूज आहे. बघा काही डेज किती दिवसामध्ये काय कुठं कसं किती. बघा या क्वेश्चन मध्ये जर पाहिलं तर काय कुठं कसं दिसतंय तुम्हाला. त्याच्यामध्ये किती दिवसामध्ये काय असायला पाहिजे, डेट कोणती होती, काय डेट, हे डाटा तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचं. ओके, द इयर पर परचेस आहे 5% रेट इंटरेस्ट for indefinite period shall be. Year purchase काय valuation related question आहे. Next question is 65. Question number 65 please. Okay, for the rural water supply schemes for the providing domestic requirement the norm adopted is for the rural water supply schemes for providing domestic requirement the norms adopted is 14 LPCD, 70 LPCD, 90 LPCD, 100 LPCD. Okay, rural water supply scheme या ठिकाणी दिल्या म्हणजे स्कीम्स रिलेटेड तुम्हाला वाचायचं आहे किंवा किती डिटेलिंग मध्ये जायचंय आपल्याला लक्षात येईल त्या गोष्टी. क्वेश्चन नंबर 66. आता याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल आपल्याकडे ज्या नोट्स सफिशियंट आहेत, ज्या आपल्याकडे सिलेबस आहे किंवा ज्या आपल्या तुमच्याकडे जे अवेलेबल डाटा आहे, नोट्स अवेलेबल आहेत त्याच्यामधून हे क्वेश्चन आलेत का, कसं तुम्हाला आणखी काय वाचायला लागेल का, हे तुम्हाला एकंदरीत हे कळत नाही याच्यामध्ये. ओके, नेक्स्ट काय फॉर द पर्पज ऑफ क्वेश्चन नंबर 66 फॉर द पर्पज ऑफ वर्किंग आउट स्टॅम्प ड्युटी फाइंड द व्हॅल्यू ऑफ 3 हेक्टर्स ऑफ Sharped, Kharsapad land, KSH, sharped land which is neither falling in the salt pan nor in the urban and influence zone. The rate given in the annual statement of rates for adjoining the Bagait land is rupees 25 lakhs per hectare. Okay, काय म्हणतो बघा कारण हा रीड करत असताना थोडंसं फास्टमध्ये मी काही प्रोनाऊन्सिएशन गलत केलं असेल तर त्याबद्दल थोडंसं मी क्षमस्व आहे कारण वेळ कमी असल्यामुळे थोडंसं फास्ट रीड करत आहे तर तुम्हाला एकंदरीत सिलेबस लक्षात ठेवा. म्हणून फॉर द पर्पज ऑफ वर्किंग आउट स्टॅम्प ड्युटी फाइंड द व्हॅल्यू ऑफ 3 हेक्टर ऑफ sharped land and which is neither falling in salt pan nor in the urban and influence zone. The rate given in the annual statement rates for the adjoining background land is rupees 25 lakhs per hectare. ओके, काय असणार त्याचा व्हॅल्युएशन रिलेटेड क्वेश्चन आहे. आता हे क्वेश्चन वाचत असताना रीडिंग असताना काय करायचं तुम्हाला लक्षात नंतर मी तुम्हाला सांगितलं एंडमध्ये. क्वेश्चन नंबर 67 काय which of the following method is revolves around the first philosophy that the present occupied desires to have the hereditament which is in his possessions. काय म्हणतो बघा which of the following methods revolves around philosophy that the present occupies desires to have the hereditament which is in his possessions. Option दिला market approach, contractor methods, investment method and none of the above. Okay, तरी पण तुम्हाला रीड करायचं क्वेश्चन कशाचे रिलेटेड बघा काय म्हणला क्वेश्चन. While philosophy present occupied desire in the hereditament of possessions. ज्यावेळेस possession करता कुठली मार्केट अप्रोच काय असतो, इन्व्हेस्टमेंट अप्रोच काय असतो, तुम्हाला व्हॅल्युएशन रिलेटेड क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा झोनिंग फॉर व्हेरियस युजेस इन द डेव्हलपमेंट प्लान ऑफ द सिटी. झोनिंग त्यांनी तयार केलेले कशा पद्धतीचे असणार आहे. झोनिंग फॉर द व्हेरियस युजेस इन द डेव्हलपमेंट प्लान ऑफ द सिटी ऍड्स टू सप्लाय लँड, अमेंडमेंट लिमिट्स टू द सप्लाय लँड, does not affect the supply of land and will increase demand of the land. Zoning for various uses in the development plan of the city. किंवा डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये तुम्हाला छोटा क्वेश्चन त्यांनी विचारलेला काय असायला पाहिजे, झोनिंग मध्ये काय असायला पाहिजे विचारलेलं आहे. क्वेश्चन नंबर 69 या ठिकाणी पाहतो आपण. 69 मध्ये काय बघावं, क्वेश्चनची लेंथ वाढवली त्यांनी तुमचा वेळ खावा म्हणून. क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले तरी एवढा मोठा क्वेश्चन आहे तुमचा जास्त वेळ जावा म्हणून. काही क्वेश्चन तुम्हाला स्किप पण करायचे असतात, सगळे क्वेश्चनचा आन्सर द्यावा असं काही नाहीये. ओके, while sanctioning the development plan under the section 31 of MRNTP Act 1966 following the notifications
modifications have been carried out in the draft development plan published under the section 26 of the said act considered 50 hectare as area of the planning. Okay. हे दिलेले त्यांनी काही कन्क्लुजन त्याच्यानुसार तुम्हाला कन्सर्नचं अरेंजमेंट करायचं आहे. थोडासा लेंथी क्वेश्चन आहे तर ते तुम्हाला चांगलं रिडिंग असायला पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 70 MRTP Act मध्ये बरेच क्वेश्चन आहे विचारलेले. क्वेश्चन नंबर 70 द फर्स्ट स्टेप इन प्रिपरेशन ऑफ रिजनल प्लॅन इज. ज्यावेळेस तुम्हाला फर्स्ट स्टेप काय आहे रिजनल प्लॅन डेव्हलपमेंट करायची असेल तर मला काय फर्स्ट स्टेप असायला पाहिजे असं रिलेटेड क्वेश्चन विचारलेलं आहे. क्वेश्चन थोडासा मोठा छोटा असं पॅटर्न विचारलं कॉम्बिनेशन केलेलं आहे त्यांनी. व्हॉट इज द टाइम पिरियड स्टिपुलेटेड फॉर द प्रिपरेशन ऑफ ड्राफ्ट टाउन प्लॅनिंग स्कीम आफ्टर डिक्लेरेशन ऑफ इट्स इंटेंशन. ओके. What is the time period stipulated for the preparation of draft town planning scheme after declaration of its intention? त्याच्यामध्ये दिलं one of option दिलं 1.5 year, 1 year, 9 months and 6 months. काय म्हणते व्हॉट इज द टाइम पिरियड स्टिपुलेटेड फॉर द टाइम पिरियड विचार. मी तुम्हाला काय म्हणलं टाइम पिरियड असेल डेट्स असतील इयर्स जे काही रिलेटेड इन्फॉर्मेशन आहे काय असायला पाहिजे. मॅक्सिमम त्याचे रिलेटेड क्वेश्चन आहे बघा. Select question number 72. Select the correct hierarchy of the following roads from the option given below. The correct street आहे, local street आहे, artificial place, express place. hierarchy तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. क्वेश्चन नंबर 73 आपण बघूया. रीड अँड फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. बघा ह्या क्वेश्चनचं त्यांनी असे क्वेश्चन ठेवण्याचा मागचा उद्देश काय तुम्हाला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला आकलन आहे का तुमची स्पीड किती आहे ते वाचायची किंवा किती स्पीडने तुम्ही डिसिजन घेऊ शकता. आज असं रिजनिंगचे क्वेश्चन पण आहे विचारलेलं रीड आहे. ऍक्टिव्हिटी ए अँड ऍक्टिव्हिटी बी याचे रिलेटेड क्वेश्चन दिलेला आहे. डिफेन्स डिपार्टमेंट इंटेंड टू कॅरी आउट द कन्स्ट्रक्शन ऑफ ब्रिज अँड पर्सन एक्स इंटेंड टू डिमोलिश हिज एक्झिस्टिंग स्ट्रक्चर्स इन कंपॅरिझन ऑफ स्टॅट्युटरी नोटीस फ्रॉम द प्लॅनिंग अथॉरिटी. बघा किंवा डिफेन्स डिपार्टमेंट आहे आणि ते एका पर्सनचं म्हणजे कंडिशन दिलेलं आहे त्या कंडिशनवर तुम्हाला विचार करायचा. तुम्हाला परमिशन देत असताना टाउन प्लॅनिंग मध्ये असताना तुम्हाला परमिशन द्यायची अशी कंडिशन तुमच्यासमोर उभारली तर तुम्ही काय करू शकता असं काहीतरी क्वेश्चन तुम्ही विचारलं. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट बोथ ऍक्टिव्हिटीज वगैरे वगैरे वगैरे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 74. For the undertaken integrated township project, the project proponent shall have for undertaken integrated township project the project proponent shall have. हा पण एक क्वेश्चन दिलेला आहे किंवा प्रोजेक्ट रिलेटेड तुमचं काय असेल काय नॉलेज असेल पाहिजे इंटिग्रेटेड. ओके. ओनरशिप मध्ये वगैरे. Next question number 75. The present consideration for the full value of land obtainable after specified period is called as. काय म्हणते present consideration for the full value of land obtained after the specified period is called as. बघा लँड ॲक्विजिशन रिलेटेड क्वेश्चन आहे ना हे पण तुम्हाला रीड करायचं. नेक्स्ट आहे कॅपिटलाइज. फर्स्ट आहे कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ लँड, असेसमेंट व्हॅल्यू ऑफ लँड, डिस्प्लेस व्हॅल्यू ऑफ द लँड, रिव्हर्जन व्हॅल्यू ऑफ लँड. बघा लँड ॲक्विजिशन असेल व्हॅल्युएशन असेल ते थोडंसं एकत्रितच तुम्हाला स्टडी करायला लागेल त्याच्यानुसार तुम्हाला अॅनालाइज करायचं क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 76. Completion certificate for the building is furnished by. Completion certificate for the building is furnished by. Completion certificate building bylaws, building permissions related question. And next question number 77. Who is empowered to hear the person those who have filed suggestions, objections on the draft regional plan. Okay. Who is the empowered to hear the person those who have filed suggestions, objections on the draft regional planning. The regional planning option is regional planning board, option B regional planning committee, town planning option C, town planning officers, option D are expert members of the board. Okay, so who is empowered for to कुणाच्या powers किती आहेत ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. कुठल्या ऑफिसरचे काय पॉवर आहे, रिजनल प्लॅनिंग बोर्डचे काय पॉवर आहे, टाउन प्लॅनिंग ऑफिसरचे काय पॉवर्स आहेत त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहे विचारलेला आहे. त्याचे तुम्हाला त्याचे राईट्स कळायला पाहिजे, त्याचे पॉवर्स काय कळायला पाहिजे त्याचे रिलेटेड क्वेश्चन आहे. 78 क्वेश्चन नंबर काय आहे ऍडजस्टिंग लँड यूज मॅप मीन्स अ मॅप इंडिकेटिंग द युजर टू विच लँड्स इन एनी स्पेसिफाईड एरियाज आर पुट अप at the time of. काय म्हणतो बघा existing land use map means existing land use map means a map indicating the user to which a land in any specified area are put up of the time of option related publication of declaration in intention to prepare development plan, preparing the maps, appointment of town planning officers, next publication of draft development plan. Okay, land existing land use आहे, land acquisition related question आणि याने विचारलेला आहे. Next question number 79 आहे something given as a compensation for inconvenience, loss or sacrifice is called as compensation,
अवॉर्ड्स, इंटरेस्ट, काय त्याचे वर्ड्स, बेसिक वर्ड्स आणि त्यांनी क्वेश्चन दिलेला आहे. समथिंग गिवन ॲज अ कम्पन्सेशन फॉर द इनकन्व्हिनियन्स, लॉस और सॅक्रिफाइस फॉर द फ्रॉड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या समोर आता बघा. क्वेश्चन नंबर 8 इज द ड्राफ्ट अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स प्रिपेअर्ड फॉर रिस्पेक्टिव्ह डिव्हिजन्स बाय द रिस्पेक्टिव्ह डिव्हिजनल ऑफिसर्स आर फर्स्ट सबमिटेड टू. बघा, तुम्हाला वाटत असेल जास्त फास्ट होत असेल, जास्त फास्ट क्वेश्चन नाही येतो की फक्त ओव्हरऑल साठी तुम्हाला घेतो. तुम्हाला 3 वेळा सांगितलेलंच आहे, तरी पण लक्षात घ्या. क्वेश्चन आता 20 राहिलेत आपले, थोडंसं लक्ष देऊन ऐका. द ड्राफ्ट अॅन्युअल स्टेटमेंट ऑफ रेट्स प्रिपेअर्ड फॉर रिस्पेक्टिव्ह डिव्हिजन्स बाय द रिस्पेक्टिव्ह डिव्हिजनल ऑफिसर्स आर फर्स्ट सबमिटेड टू Deputy Inspector General of Registration, Inspector General of Registration, Director of Town Planning and Valuation. Question option Joint Director of the Town Planning and Valuation. Okay, the draft annual statement of rates prepared for the respective divisions by the respective divisional officers are first submitted to कुणाला सबमिट करायचं आहे तर ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे किंवा तुमच्या ऑफिसरच्या काय पावर आहेत, त्यांनी काय ड्राफ्ट प्रोव्हाइड करतात वगैरे वगैरे. क्वेश्चन नंबर 81 आता बघा. सेमी फायनल व्हॅल्यूज मीन्स काय असू शकते बघा. सेमी फायनल मिनिंग काय असणार ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करू नंतर. एक एक क्वेश्चन आपण डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. तुर्तास आपल्याला कळायला पाहिजे क्वेश्चन काय विचारलेलं. ओके, टाउन प्लॅनिंग स्कीम्स मे बी मेक टाउन प्लॅनिंग स्कीम मेक द प्रोव्हिजन्स फॉर द लेइंग आउट ऑफ द relaying out land, the construction, alteration and removal of buildings, bridges, lightning, all of the above. जनरल जरी रीड केलं तर तर तुम्हाला नियर अबाउट 25 क्वेश्चन तुम्हाला असे शिवून जातात आन्सर याचे. ठीक आहे, जनरल तुम्हाला थोडंसं रीडिंग एखाद्या रीडिंगनुसार सुद्धा तुम्हाला आन्सर असेच येऊन जातील. असे पण काही क्वेश्चन्स आहेत त्या ठिकाणी. इन व्हॅल्युएशन टेबल्स द अमाउंट विच वेन इन्व्हेस्टेड ॲट अ कंपाऊंड इंटरेस्ट विल अक्युमुलेटेड टू 1 lakh आफ्टर rupees 1 after specified period is termed as काय म्हणतात. In valuation table the amount which we invested at compound interest will accumulate to rupees 1 after specified period is termed as amount rupees 1 of present value, investment value. Okay, none of the above. Okay, valuation related question. Next question number 84. The planning authority is entitled to request for advance possessions of land in draft town planning scheme. The planning authority is entitled to request advance possession of land in draft town planning scheme if option दिलेले आहेत त्यांनी planning authority से related question आहे. ठीक आहे, next time the present value of wells secured ground rent of 1000 per PA at 5% rate of interest in perpetuity is काय रुपीज तुमचं व्हॅल्यू प्रॉब्लेम आहे, थोडासा व्हॅल्युएशन रिलेटेड प्रॉब्लेम आहे या ठिकाणी. नेक्स्ट 86 क्वेश्चन नंबर 86 बघा. विच ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट्स प्लान्स आर मेनली रिक्वायर्ड टू बी attached along the application for development permission. काय म्हणते, which of the following documents plans are mainly required to attached along the application for the development permission. Development permission साठी कुठले कुठले डॉक्युमेंट्स रिक्वायरमेंट आहे ते तुम्हाला रीड करायला पाहिजे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 87 बघा. टाउन प्लॅनिंग स्कीम कॅनॉट बी प्रिपेअर्ड फॉर द पर्पज ऑफ काय. टाउन प्लॅनिंग स्कीम कुठल्या गोष्टीसाठी प्रिपेअर करू शकत नाही त्यामध्ये इम्प्लिमेंटिंग प्रपोजल ऑफ द फायनल डेव्हलपमेंट प्लॅन, प्लॅनिंग ऑफ एनी लँड विच इज लायकली टू बी कोर्स ऑफ डेव्हलपमेंट. ऑप्शन सी प्लॅनिंग ऑफ एरिया विच इज ऑलरेडी बिल्ट अपॉन. ऑप्शन 4 प्लॅनिंग ऑफ एनी लँड विच इज नॉट लायकली टू बी course of development in near future. Okay, म्हणजे टाउन प्लॅनिंग स्कीम कॅनॉट बी प्रिपेअर्ड फॉर द पर्पज ऑफ. थोडंसं विचार करायचा आहे तुम्हाला, रीड करायचं आहे, सॉल्व्ह करायचे क्वेश्चन्स. ओके, टाउन प्लॅनिंगचे रिलेटेड क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 88 आहे. हाऊ मच एरिया वुड यू हॅव यू mark as a residential zone in the development plan for town having 30,000 projected population? Take 50 tenements per hectare as gross tenement density and average family size as 5. Okay, काय म्हणते, how much area would you mark as a residential zone? Residential zone म्हणून तुम्ही टाउन प्लॅनर म्हणून जाणार असाल तर रेसिडेन्शियल झोन म्हणून मी कुठला एरिया मार्क करू शकते व काय डेव्हलपमेंट. रेसिडेन्शियल झोन इन द डेव्हलपमेंट प्लॅन फॉर टाउन हॅव्हिंग 30,000 प्रोजेक्टेड पॉप्युलेशन. टेक 50 ट्रीटमेंट पर हेक्टर एज ग्रॉस ट्रीटमेंट अँड डेन्सिटी अँड एव्हरेज फॅमिली साइज इज 5. तर एव्हरेज साइज किती असते, 5 नियर अबाउट असते. अशा पद्धतीने करायचं असेल तर एक प्रॉब्लेम दिलेली तरी त्या ठिकाणी तुम्हाला काढायची हो काय तुम्ही रेसिडेन्स डेन्सिटी वगैरे किती या पद्धतीने अव्हरेज फॅमिलीसाठी किती काढणार ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्या ठिकाणी ते प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करावा लागणार. फॉर 89 क्वेश्चन आहे. फॉर लेआउट सब डिव्हिजन्स द कमेन्समेंट मीन्स
लेआउट करायचं मला कमेन्समेंट मीन्स काय हे आपला क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे लेआउट साठी. क्वेश्चन नंबर 90 इम्प्लिमेंटेशन ऑफ डेव्हलपमेंट प्लान इज द ड्युटी ऑफ बघा इम्प्लिमेंट डायरेक्टर ऑफ टाउन प्लॅनिंग स्टेट गव्हर्नमेंट प्लॅनिंग ऑथॉरिटी फॉर स्टेट द एरिया स्टेट टाउन प्लॅनिंग. कुणाकुणाचे काय राईट्स कुणाकुणाचे काय पॉवर्स आहेत ते तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. इम्प्लिमेंटेशन डेव्हलपमेंट प्लान म्हणजे त्यानुसार क्वेश्चन आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. 91 आहे ग्लोबल वॉर्मिंग इज कॉज्ड बाय एन्व्हायरमेंटल रिलेटेड क्वेश्चन आहे. ग्लोबल वॉर्मिंग कशामुळे होते मेल्टिंग ऑफ ग्लेशियर ग्रीन हाऊस इफेक्ट डाइंग ऑफ क्लाउड फॉरेस्ट स्क्रॅम्बलिंग ऑफ वाईल्ड हे लहानपणापासून क्वेश्चन आपण याचा आन्सर वाचत आलेलं आहे कशासाठी विचारलेलं आहे. ॲट्रियम मीन्स काय ट्रियम मीन्स एक टर्म आहे त्याचं मीन्स काय दिलेलं आहे त्यांनी ट्रियम TRIUM मीन्स म्हणजे काय टेरेस अल्टरनेट फ्लोर वगैरे ठीक आहे. म्हणजे तुम्हाला थोडं रीड करायचं आहे. क्वेश्चन नंबर 93 which of the following area is declared as an eco-sensitive zone under the provision of the Environment Protection Act 1986. Again environmental related question बघा त्याच्याशी रिलेटेड आहे environment related ओके. ट्री मीन्स काय अथवा क्वेश्चन नंबर 92 काय म्हणतो टेरेस ऑप्शन दिलेला आहे टेरेस ॲट अल्टरनेट फ्लोर. 2 दिलेला स्काय लाइटेड एरिया विथ नो इंटरमिडिएट फ्लोर्स a temporary structure with roof or walls made of canvas okay continuous projecting base or pedestal under the around of building okay building permissions से related हा क्वेश्चन आहे या ठिकाणी. नेक्स्ट आहे कन्सेप्ट दिलेला दुसरं म्हणजे टर्म आहे त्याच्या रिलेटेड क्वेश्चन होता तो. Question number 94 as provided in section 21 of the Maharashtra Digital and Town Planning Act 1966 if the planning authority fails to submit the draft development plan for the sanction to the state government under section 30 of the said act in the stipulated time the same shall be completed by काय बघा टाउन रिजनल प्लॅन टाउन प्लॅनिंग ऍक्ट 1966 किती क्वेश्चन 66 बद्दल किती क्वेश्चन विचारलेले नेहमी आता जर पाहिले असेल 5 ते 6 क्वेश्चन 1966 याच्याशी रिलेटेड क्वेश्चन आहे तर ते प्रॉपरली तुम्हाला रीड करायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे दिलेला आहे इंटिग्रेटेड टाउनशिप एरिया शॅल नॉट बी इन्क्लूड द एरिया अंडर integrated township area shall not include the area under residential zone, notified forest area, commercial zone, agricultural zone. Okay, integrated township area shall not include the area under. Okay, ते read करायचं तुम्हाला लक्षात आलं. Question number 96 बघा formula suggested by the Pranspey committee. The second question Pranspey committee वरती विचारलेला आहे. Pranspey committee for the estimation of income of the agricultural fields is फॉर्म्युला दिलेला आहे त्याचे व्हॅल्यू काय त्याचं पी म्हणजे काय तुम्हाला काढायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 97 which of the following shall not be the content of regional plan. Regional प्लॅनचा कंटेंट नाही काय म्हणजे क्वेश्चन अलोकेशन ऑफ लँड फॉर द डिफरंट यूजेस ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन रिझर्वेशन ऑफ साइट्स फॉर न्यू टाउन्स अँड क्वेश्चन नंबर डी ऑप्शन डी प्रपोजल फॉर द चेंज ऑफ बाउंड्री ऑफ द estate. 1 2 3 4 ABCD म्हणा which of the following shall not be the content of regional plan चे कंटेंट नाहीये हे बघा. ओव्हरऑल क्वेश्चन जनरल क्वेश्चन पण या ठिकाणी विचारलेले आहे तुम्हाला रीड करून आन्सर देता येऊ शकतं. द डिसएडवांटेज ऑफ द क्लोर लीफ इंटरचेंजेस क्लोर लीफ काय असतं द डिसएडवांटेज ऑफ क्लोर लीफ that is cannot be used when the two high volume and speed roads intersect each other that it cannot be used in the when unimpeded traffic of the both roads is required. That is so option C third dilemma that it is not simple to use and confuse drivers. Option number 4 दिलेला that right turning in traffic has to travel extra distance. Okay, तर हे ट्रान्सपोर्टेशन रिलेटेड क्वेश्चन आहे त्या ठिकाणी पाहायचं तुम्हाला. क्वेश्चन नंबर 99 आहे मॅच द फॉलोइंग डिटेल डेव्हलपमेंट ऑफ स्पेसिफाईड एरियाज टाउन प्लॅनिंग स्कीम्स काय असतं डिटेल डेव्हलपमेंट ऑफ स्पेसिफिक एरियाज काय आहे टाउन प्लॅनिंग स्कीम्स काय आहे डेव्हलपमेंट प्लॅन फॉर पार्ट एरिया काय आहे प्रोपोजल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ अनडेव्हलपमेंट एरियाज हे काय आहे तुम्हाला याच्याशी रिलेटेड तुम्हाला वाचत रीड करायचं आहे. स्पेअरिंग करायचे पेअरिंगसाठी आपण 2 ते 3 क्वेश्चन आतापर्यंत आलेले आहेत 3 क्वेश्चन. लास्ट क्वेश्चन आहे a price offered to small strip of land in between two plots which cannot be developed independently is known as काय म्हणतो का a price offered to small strip of land in between two plots which cannot be developed independently is known as option A दिलेले आहे accommodation values, option B speculative and monopoly value, option distress value, sentimental value. काय म्हणते a price offered to small strip of land and in between two plots which cannot be developed independently is known as option दिलेले आहे त्या ठिकाणी. व्हॅल्युएशन रिलेटेड क्वेश्चन आहे
तर हे या ठिकाणी आपण हे पाहिलेलं आहे की बाबा ओव्हरऑल 50 क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहिले की टेक्निकलचे. ओव्हरऑल 50 क्वेश्चन या ठिकाणी आपण पाहिलेले आहे टेक्निकल क्वेश्चनचे. आणि हे पाहण्याचा मुद्दा काय होता आपल्याला किंवा याच्यामध्ये विचारलं काय आहे आणि मला आता रीड काय करायचं आहे, माझ्याकडे डाटा काय असायला पाहिजे, कंटेंट काय असायला पाहिजे, या उद्देशानं व्हिडिओ बनवलेला आहे. या उद्देशाने व्हिडिओचं डिस्कशन केलेलं आहे, ना की दुसरं काही. तर त्यामुळे थोडंसं मी फास्ट घेतलेलं आहे, त्याबद्दल तुमचं मला क्षमस्व करा तुम्ही. आणि हे जे क्वेश्चन्स आहेत या क्वेश्चनच्या अवतीभोवतीचा तुम्हाला जो काही सिलेबस आहे ते तुम्हाला रीड करायचं आहे. तसाची रिलेटेड कंटेंट तुम्हाला इकट्ठा करायचा आहे आणि मग तुम्हाला जायचं. बघा याच्या ओव्हरऑल क्वेश्चन वरून तुम्हाला लक्षात आलं असेल की यामध्ये मॅक्सिमम त्यांनी ऍक्ट्स बद्दल विचारलेलं आहे. ऍक्ट्स विचारलेले त्याच्यामध्ये डेट्स असतील, फॉर्म्युलेज असतील, काही सिंपल कन्सेप्ट असतील, की सिंपल काही टर्म्स असतील, कशावर फोकस करायचा आहे अभ्यास करत असताना याच्या उद्देशानं व्हिडिओ बनवलेला होता. क्वेश्चन काय आहेत आणि हे तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ बनवलेला होता. तर ओव्हरऑल 50 क्वेश्चन तुम्ही एकत्रित तुम्ही ऐकले असावे असं मी अपेक्षा करतो आणि ह्याच्यानुसार तुम्ही आपल्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी बनवावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि या ठिकाणी माझी जे क्वेश्चनची सिरीज आहे संपवतो. धन्यवाद.